सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम हा भारतामध्ये होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर झालेला दिसतोय। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी आता त्याला पर्याय शोधण्यास सुरुवात केलेली आहे। काही जण ग्रामीण भागात चूल पेटवत आहेत, तर काही भागामध्ये सध्या गोबर गॅसची चलती पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी बंद पडलेलं गोबर गॅस आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळतात। मी आता सध्या अशाच एका ठिकाणी आलेलो आहे। हे पुण्याच्या भोर तालुक्यातील निलखंड गाव आहे आणि निलखंड गावातील सुनीता राऊत संगीता राऊत यांच्या हे गोबर गॅसचा प्लांट आहे आणि गेले सध्या जर पाहिलं तर 10-12 जणांचा स्वयंपाक जो आहे तो आरामात या गोबर गॅसद्वारे ते घरात बनवतायत। खरं तर सध्या पाहिलं तर युद्धामुळे अनेक जणांना लाईनीत तासनतास थांबावं लागत आहे आणि लाईनीत तासनतास थांबून सुद्धा सध्या सिलेंडर मिळत नाही। मात्र गोबर गॅसमुळे यांना चांगला फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। गेल्या 30-35 वर्षांपासून या विसगाव खोऱ्यामध्ये खरं तर गोबर गॅस जो आहे तो तयार केला जायचा। मात्र गेल्या 10-15 वर्षापूर्वी उज्ज्वला गॅस योजना आली आणि त्यानंतर गावोगावात सिलेंडर पोहोचल्यानंतर कुठेतरी गोबर गॅस हा बंद पडलेला होता। मात्र आता सिलेंडर मिळत नसल्याने पुन्हा एकदा हा गोबर गॅस जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे गावोगावात। आपल्यासोबत ज्यांचा हा खरं तर प्लांट आहे गोबर गॅसचा ते शेतकरी महिला आहेत संगीता राऊत। काय सांगताल, कशा पद्धतीने फायदे होते, कशा तुम्ही गोबर गॅस तयार करता? आमची गाय त्याचं शेण येत आम्ही कालवतो आणि त्या आमचा 10-12 लोकांचा स्वयंपाक होतो। बर, काय काय तुम्ही यामध्ये टाकत असता आणि किती गॅस साधारणतः तयार होतो तुमचं? असं दिवसभर पूर्ण स्वयंपाक होतो आमचा, नासच फुल राहतो कायम। हा, आता फुल या सध्या पाहिलं तर तुमच्या आसपासची लोक लाईनीत तासनतास उभं राहत आहेत, गॅस सिलेंडर मिळत नाही, पण तुम्हाला आता ते काही आम्हाला काहीच गरज नाही वाटत त्याची। हा, आम्हाला काहीच गरज नाही, आमचा अख्खा स्वयंपाक होतो आणि नसलं तरी आम्हाला चालतंय ते सिलेंडरची एवढी हा गरज नाही। सध्या सिलेंडरची गरज सगळ्यांना भासते, सिलेंडर मिळत नाही, कसा फायदा होतो तुम्हाला? सिलेंडर पासून आम्हाला खूप फायदा होतो। गोबर गॅस पासून आम्हाला खूप फायदा होतो। एक 10-15 माणसांचा जी स्वयंपाक त्याच्यावरचा होतोच। लाईनीला उभं सिलेंडरसाठी लाईनीला उभं राहायला लागत नाही, उन्हात ह्याच्यात म्हणलं जास्त वेळ थांबावं लागत नाही। गॅसची एवढी सहसा म्हणलं गरज लागतच नाही। गोबर गॅसमुळं म्हणलं खूपच फायदा होतो। गोबर गॅसमुळे गॅस सिलेंडरची गरज नाही लागत नाही असं या शेतकरी महिला सांगतात। आपल्यासोबत बाबा सुद्धा आहेत। बाबा, तुम्ही इतके वर्ष पाहताय, आता काही वर्षापूर्वी गॅस सिलेंडर तुमच्या घरी पोहोचला असेल, पण आता गॅस सिलेंडर मिळत नाही, पुन्हा एकदा तुम्ही आता गोबर गॅस वापरायला चालू केलं? हो, चालू म्हणजे आता काय ते आहे, गॅसच मिळत नाही म्हटलं ते चालूच करावं लागणार ना। हा, लाईनीने उभे राहून 45 दिवसाचे गॅसच देत नाहीत। कधी OTP येतो आला तरी देत नाहीत, सगळ्या अडचणी येत काय काय ठिकाणी ग्रामीण भागात चूल पेटवावी लागते। मात्र तुम्हाला घरी जे साधन उपलब्ध आहे, शेण असेल किंवा घरगुती काय असते त्यापासून हो, तेच नाही होतं साधन म्हणून आम्ही चालू केलं, चालूच आहे आमचं। आपण पाहतोय की कशा पद्धतीने जे सहज उपलब्ध होणाऱ्या गावातील साधन आहे, शेण असेल किंवा इतर वस्तू असतील, त्यांनी कशा प्रकारे हा गोबर गॅस जो आहे तो तयार होतो। आणि सध्या जो सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे, गावागावांमध्ये सिलेंडर मिळत नाहीये, त्याच्यावर उपाय म्हणून सध्या या गोबर गॅसची चलती जी आहे ती पाहायला मिळते। आणि जुनं ते सोनं असे म्हणण्याची वेळ कुठेतरी आता या गावकऱ्यांवर आलेली पाहायला मिळते आणि या गोबर गॅसचा चांगल्या प्रकारे उपयोग जो आहे तो गावकऱ्यांकडून सध्या होताना पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।